नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बाजार समितीचे बोलठाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये प्रचलित कायदेशीर पद्धतीने हमाल तोलाई कपात करून कांदा लिलावाचे कामकाज 29 एप्रिल 2024 सोमवारपासून सुरू झाले आहे। जिल्हा व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या बंदची तोंडी फोडण्यास नांदगाव बाजार समितीला यश मिळाले असून लिलावाचे कामकाज सुरू करण्यात आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करताना दिसत आहे। लेव्हीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन हमाली शेतकरी वर्गाकडून कपात करणार नाही अशी भूमिका घेऊन गेल्या 1 महिन्यापासून बाजार समितीतील लिलावाचे सर्व व्यवहार बंद होते। त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला होता। नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन व्यापारी वर्गाने सदरच्या लिलावात सहभागी व्हावे, अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने 2 नोटिसा व्यापारी वर्गाला दिलेल्या असून नवीन 23 व्यापारी परवाने देण्यात आले आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून शेतमाल खरेदी विक्रीची प्रक्रिया नियमानुसार सुरू करण्यात आली आहे। MCA न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, बोलठाणा। 1200 रुपया 12 11 15 1225 1230 30 रुपये 40 रुपये 1250 55 1260 65 70 75 1276 80 90 95 1300 डबल 5 रुपया 1310 रुपया 15 रुपया 1316 1320 1325 30 रुपये 1335 40 1345 50 1355 60 1360 1360 ऑगस्ट करा 13